नवरात्रीमध्ये आयोजित गरब्यामध्ये जाण्याची तयारी करत होती तेव्हा सुधाचा नवरा राजेश खोलीमध्ये येऊन सुधाला बोलतो, सुधा, लवकर कर, आपल्याला गरब्यासाठी लेट होईल. फक्त 2 मिनिटं, मी आत्ताच आले. एवढं बोलून सुधा खोलीच्या बाहेर आली. खोलीच्या बाहेर सुधा बघते की तिची मुलगी नताशा ती पण तयार उभी होती. अगं नताशा, तू का तयार झाली आहेस? मम्मी, मी पण तुझ्याबरोबर गरबा खेळण्यासाठी येणार. तुला किती वेळा बोललंय बाळा की तुझी छोटी बहीण सौम्या बिचारी अपाहिज आहे. जर तू माझ्याबरोबर गरबा खेळण्यासाठी येशील तर तिला वाईट वाटेल ना. तेव्हा राजेश आपल्या बायकोला बोलतो, सुधा, आपण कधीपर्यंत सौम्यासाठी नताशाचं मन तोडत राहू? अरे सौम्या अपंग आहे, पण नताशा तर अपंग नाहीये ना. तर मग सौम्या एकटीच घरी राहील. मी कामवाल्या बाईला काही घंट्यासाठी थांबवलं आहे, ती सौम्याची देखभाल करत राहील. आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकून सुधा सौम्याच्या खोलीमध्ये जाते. सुधा बघते की तिची अपाहिज मुलगी डोळ्यामध्ये अश्रू घेऊन वरती बघत होती. काय झालं सौम्या, तू रडत का आहेस? आई, जर का मी अपाहिज नसले असते तर मी पण तुझ्या बरोबर गरबा खेळण्यासाठी आली असते. माझं पण गरबा खेळण्याचं खूप मन करतं. बाळा, नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये माला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या उपायामधून एक उपाय गरबा असतो, ज्यामध्ये नृत्य पण असतं. आणि शास्त्रांमध्ये माला प्रसन्न करण्यासाठी नृत्याला एक मार्ग सांगितलं गेलं आहे. पण बाळा, माला प्रसन्न करण्यासाठी नृत्याला सोडून आणखीन खूप सगळे उपाय आहेत. तू आपल्या मनामध्ये दुर्गा माच्या प्रतीच खरी श्रद्धा ठेव. दुर्गा मा प्रत्येक माणसाकडून प्रसन्न होते, ज्यांच्या मनामध्ये त्यांच्यासाठी खरी श्रद्धा असते. एवढं बोलून सुधा खोलीच्या बाहेर निघाली. सौम्या रडत रडत बोलते, दुर्गा मा, मी तुझी खऱ्या मनाने श्रद्धा करते आणि तुझी भक्ती पण करते, पण मी नृत्याच्या माध्यमाने तुला प्रसन्न करण्याची इच्छुक आहे. गरबा खेळून काय मी असंच जीवनभर अपाहिज राहणार आहे? काय मी कधीच गरबा नाही खेळू शकणार? सौम्या एकटीच मा दुर्गाकडून बोलता बोलता केव्हा झोपली तिला कळलंच नाही. दुसऱ्या दिवस सकाळी जेव्हा सौम्याचे डोळे उघडलेच होते की तेव्हा तिची घमंडी मोठी बहीण नताशा तिथे येते. सौम्या, काल रात्री आम्ही खूप मज्जा केली. गरबा खेळण्याचा एक वेगळाच एन्जॉयमेंट असतो. सौम्या एकदम निर्मळ मनाने नताशाला बोलते, ताई, गरबा एन्जॉय करण्यासाठी नाही केला जातो, पण महादुर्गाला प्रसन्न करण्यासाठी खेळला जातो. हे ऐकून नताशा, जिला आपल्या फिट होण्यावर आणि आपल्या सुंदरतेवर खूप जास्त घमंड होतं, ती रागात येऊन आपल्या छोट्या बहीण सौम्याला बोलते, मला नको सांगूस की गरबा एन्जॉय करण्यासाठी खेळला जातो की महादुर्गाला प्रसन्न करण्यासाठी. खरं तर हे आहे की तू गरबा खेळूच नाही शकत, कारण तू अपाहिज आहेस. अरे, तुला तर चलण्यासाठी पण बैसाख्यांची गरज पडते, आणि तसं पण तुझ्यासारख्या अपाहिज मुलीला माँ दुर्गा कधीच प्रसन्न होणार नाही. तेव्हा तिथे सुधा येते. बस नताशा, जर काय सौम्या अपाहिज आहे तर त्यामध्ये तिची काही चूक नाहीये. कशी मोठी बहीण आहेस जी आपल्या छोट्या बहिणीचाच अपमान करत आहेस? अपमान करत नाहीये मी खरं बोलत आहे. असं बोलून नताशा रागात तिथून निघून जाते. वेळ असाच निघत राहिला. एक दिवस सुद्धा आपल्या नवऱ्या राजेशला दुखी होऊन बोलते, आमच्या दोन्ही मुल्या लग्नाच्या झाल्या आहेत, पण मला सौम्याची खूप काळजी आहे. फक्त तुम्हालाच नाही तर सौम्याची मला सुद्धा चिंता आहे, पण आपल्याला सौम्यासाठी नताशाला इग्नोर नाही करू शकत. राजेशने नताशाचं लग्न राहुल नावाच्या एका सुंदर मुलाशी ठरवलं. एंगेजमेंटचा समारोह 5 स्टार हॉटेलमध्ये केला गेला. सुधा तयार होऊन जसत सौम्याच्या खोलीमध्ये आली. हे काय सौम्या, तू तयार नाही झाली? नाही आई, मी नाही येणार. बाळा, तुझ्या मोठ्या बहिणीची एंगेजमेंट आहे. जर काय मी एंगेजमेंटमध्ये नाही जाईल तर काय एंगेजमेंट नाही होणार. तसं पण ताई मला आवडून नाही घेत, आणि मी ताईच्या फंक्शनमध्ये जाऊन तिची खिल्ली नाही उडवणार आहे. समजले. नक्कीच सौम्याने तुला काहीतरी बोललं आहे, हो ना? काय फरक पडतो आई, ताई तसं पण काही चुकीचं नाही बोलत. जर का ती मला अपाहिज बोलते तर काय झालं, मी आहे अपाहिज. तू जा आई, मी घरीच राहणार आहे. सुद्या सौम्याला खूप समजावते, पण सौम्या अजिबात नाही ऐकत. वेळ असाच निघत राहिला आणि सौम्याच्या जीवनाची
21वी नवरात्री आली. एक संध्याकाळी राहुल अचानक नताशाला भेटण्यासाठी नताशाच्या घरी येऊन पोचला आणि नताशाच्या बाबांना बोलला, माझ्या कॉलनीवाल्यांनी एक गरब्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि माझी आईची इच्छा आहे की मी आणि नताशा त्या कार्यक्रमामध्ये हिस्सा घ्यायला पाहिजे. राहुलचं बोलणं ऐकून राजेश हसत हसत बोलतो, अरे सरळ सरळ असं का नाही सांगत आहे की तू तुझ्या होणाऱ्या बायकोसोबत गरबा खेळू इच्छित आहेस. मला काहीच हरकत नाहीये. मोबाईलच्या काळामध्ये तू तुझ्या होणाऱ्या बायकोसोबत गरबा खेळण्यासाठी माझी परवानगी घेण्यासाठी आलास. माझ्यासाठी हीच खूप सन्मानाची गोष्ट आहे. एवढं बोलून राजेश तिथून निघून गेला. तेव्हा अचानक राहुलची नजर दूर बसलेल्या सौम्यावर पडली. राहुल गपचूप हळूहळू सौम्याच्या जवळ येऊन पोचला की तेव्हा त्याची होणारी बायको नताशा येते. ही माझी छोटी बहीण आहे, बिचारी अपाहिज आहे म्हणून एका जागेटी बसलेली असते. तू मला सांगितलं नाहीस की तुझी एक बहीण पण आहे? अरे काय फरक पडतो. पडतो मला माहिती तर असायला पाहिजे की माझी एक साली सुद्धा आहे. एवढं बोलून राहुल सौम्याला बोलतो, चल सौम्या, तू सुद्धा आमच्यासोबत गरबा खेळायला चल. हे ऐकून सौम्या एकदम विचित्र प्रकाराने बोलते, नाही जिजाजी, मी नाही येऊ शकत. तुम्ही बघताय ना मी अपाहिज आहे. काय तुला माझी खिल्ली उडवायची आहे? असं नाही बोलत नताशा. सौम्या, तू जर गरबा नाही खेळू शकत आहे तर तू एका ठिकाणी बसून गरबा बघू शकते, काही गोष्ट नाही. सौम्या खूप वेळा नको बोलते पण राहुल अजिबात ऐकत नाही. थकून हारून सौम्या राहुल आणि आपल्या मोठ्या बहिणी नताशा बरोबर गरब्याच्या कार्यक्रमामध्ये पोहोचते आणि बसून सगळ्यांना गरबा खेळताना एकदम आनंदात बघत असते. अचानक घरतीमधून एक सुंदर बाई निघून सौम्याला येऊन बोलते, तू इथे बसून काय बघत आहेस? चल गरबा खेळूया. हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही बघू नाही शकत, तुम्ही चलू नाही शकत, मग मी गरबा कशी खेळू शकते? कोण बोलतं की तू अपाहिज आहेस? अपाहिज तर ते असतात जे दुसऱ्यांना अपाहिज समजतात. चल आता उठ. एवढं बोलून त्या सुंदर बाईने सौम्याला उठवलं. सौम्या अचानक एकदम घाबरली. तिने बघितलं की तिचे दोन्ही पाय एकदम बरोबर होते. बघितलंस, हा फक्त तुझ्या मनातला भ्रम होता की तू अपाहिज आहेस. चल तू माझ्या बरोबर गरबा खेळ. सौम्या आनंदाने त्या सुंदर बाई बरोबर गरबा खेळायला लागली. गरबा खेळता खेळताच अचानक ती बाई तिथून गायब झाली. तिच्या गायब होतानाच सौम्याला परत चलाय फिरायला त्रास व्हायला लागले आणि ती तिथेच खाली पडली. ती जसंच खाली पडली तिथे राहुल आणि नताशा आले. सौम्या, अगं तू बैसाकी न घेता इथं कशी पोचलीस? सौम्या नताशाच्या बोलण्याचं अजिबात उत्तर देत नाही. काही वेळानंतर सौम्या आपल्या घरी येते. दुसऱ्या दिवस राहुल सौम्याला परत गरब्याच्या कार्यक्रमामध्ये घेऊन येतो. सौम्या एका जागेटी बसलेलीच होती की तेव्हा तीच सुंदर बाई तिथे पोचली. अगं तू परत बसलेली आहेस? चल माझ्या बरोबर गरबा खेळ. काल तुम्ही गरबा खेळता खेळता अचानक कुठं गायब झाला होता? तुला काहीतरी गैरसमज झाला असेल. मला गैरसमज नाही झाला. जेव्हा तू गायब झाली तर माझ्या आश्चर्याचा ठिकाणा नाही राहिला आणि जेव्हा तू उठून उभी राहिलीस आणि माझ्याबरोबर गरबा खेळायला लागलीस तेव्हा तुला आश्चर्य नाही झाला? एवढं बोलून त्या सुंदर बाईने सौम्याला परत उठवलं. सौम्याने बघितलं की तिचे पाय एकदम व्यवस्थित काम करत आहेत. बघितलंस तू, काल पण मी तुला बोलले होते ना की हा तुझा भ्रम आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तू आपल्या मनामधून ही गोष्ट काढून टाक की तू अपाहिज आहेस. मग तू कधीच अपाहिज नाही राहणार. चल गरबा खेळूया. सौम्या परत सगळं काही विसरून त्या सुंदर बाई बरोबर गरबा खेळायला लागली. काहीच वेळानंतर ती सुंदर बाई परत गायब झाली. तेव्हा तिथे नताशा राहुल बरोबर येऊन पोचली. सौम्या, तू उभी कशी आहेस ग? नताशाचं बोलणं ऐकून सौम्या एकदम घाबरली आणि अचानक सौम्या परत खाली पडली. नताशा खूप विचारते पण सौम्या नताशाच्या प्रश्नांचं उत्तरच देत नाही. सौम्या आपल्या घरी आली. दुसऱ्या दिवस सौम्या परत गेली आणि त्या सुंदर बाईची वाट बघायला लागली पण ती सुंदर बाई नाही आली. नवरात्रीच्या 9व्या दिवशी सौम्या त्या बाईबद्दल एकदम विचार करायला लागली आणि स्वतःला बोलायला लागली. त्या सुंदर बाईने बोललं होतं की जोपर्यंत माझ्या मनामध्ये भ्रम असेल की मी अपाहिज आहे, मी अपाहिजच राहणार आहे. ह्याचा अर्थ आहे की मला आपल्या मनामध्ये विश्वास जागवावा लागेल की मी अपाहिज नाही आहे. एवढं बोलून सौम्या एकटक
विचार करायला लागली की ती अपाहिज नाहीये आणि असाच विचार करत करत सौम्या आश्चर्यचकित राहिली. तिचे पाय एकदम व्यवस्थित काम करत होते. ती आनंदाने गरबा खेळण्यामध्ये व्यस्त झाली. तेव्हा तिथे राहुल आणि नताशा परत आले. सौम्या, तू तर बरी झालीस. हा चमत्कार कसा झाला? खरं तर मी अपाहिज नव्हतेच. आता मी देवीचा स्वतः आपल्या हाताने विसर्जन करणार आहे. दुसरा दिवस आपल्या कुटुंबाबरोबर सौम्याने विसर्जनसाठी माँ दुर्गाच्या मूर्तीला हात लावलाच होता की तेव्हा रंगीत किरणांबरोबर माँ दुर्गाची मूर्ती साक्षात माँ दुर्गामध्ये प्रकट झाली. हे बघून सौम्या, राहुल, नताशा, सुधा आणि राजेश आश्चर्यचकित राहिले. माँ दुर्गा सौम्याकडे बघते आणि हसत हसत बोलते, तुझं गरबा खेळण्याचं खूप मन व्हायचं ना. मला तुझ्या मनातली गोष्ट माहीत होती. तू नृत्य करूनच मला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होतेस. आणि बघ, तुझ्या मनातल्या खऱ्या श्रद्धेने मी स्वतः तुझ्याबरोबर गरबा खेळण्यासाठी उत्सुक झाले. हे ऐकून सौम्या आश्चर्यचकित झाली. ह्याचा अर्थ आहे की जी सुंदर बाई माझ्याबरोबर गरबा खेळत होती ती तू होतीस? हो सौम्या, ती मीच होते. मी आपल्या भक्तांना कधी निराश नाही करत. आता तुला चलण्यासाठी कधी पण बैसाखीची गरज नाही पडणार. इतकं बोलून माँ दुर्गा रंगीत किरणांबरोबर परत मूर्तीमध्ये बदलली.